प्रॅक्टिस सेट 1.3 मधला थर्ड मधला सेकंड क्वेश्चन आता आपल्याला बघायचा आहे माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो. बघा क्रॅमर्स रूलनेच हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे. फक्त क्रॅमर्स रूल साठी आपल्याला या ज्या दोन इक्वेशन आहे ते त्याच्या ओरिजिनल फॉर्म मध्ये लागेल. आता याचा स्टँडर्ड फॉर्म जो आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा तो कसा आहे ax + by = c. म्हणजे x वाली टर्म एक नंबरला लागेल, y वाली टर्म सेकंड नंबरला लागेल आणि जी कॉन्स्टंट टर्म आहे ते या सिम्बॉलच्या राईट हँड साईडला लागेल. मग आपल्याला या फॉर्म मध्ये दोन्ही इक्वेशन आणायचे आहे. आता ही इक्वेशन बघूयात आपण. पहिली हे 4x आहे, x वाली टर्म आली एक नंबरला. त्यानंतर हे 3y y वाली टर्म आली सेकंड नंबरला. त्याच्यानंतर हे -4 इकडे मायनस इकडे गेल्यावर काय होईल प्लस होईल. कॉन्स्टंट टर्म आली थर्ड नंबरला. मग ही आपली इक्वेशन फर्स्ट. आता ही इक्वेशन सेकंड पण तशी चेंज करून घ्यायची. एक्स वाली टर्म एक नंबरला पाहिजे ती ऑलरेडी आहे 6x. हे -5y इकडे आल्यावर काय होतील +5y होतील. आली y वाली टर्म सेकंड नंबरला. त्यानंतर इथे काय राहिले 8 राहिले. आली कॉन्स्टंट टर्म राईट हँड साईडच्या इकडल्या साईडला. ओके आता या इक्वेशन त्यांच्या ओरिजिनल फॉर्म मध्ये आहे. आता आपण इथं यांची काय करायची a1 a2 b1 b2 c1 c2 ची व्हॅल्यू काढायची आहे. मग बघा आता a1 a2 b1 b2 c1 c2 मी कालच सांगितलेलं आहे a1 a2 b1 b2 आणि c1 c2 काय. तर a1 म्हणजे पहिल्या इक्वेशन मधला x सोबतचा नंबर, b1 म्हणजे पहिल्या इक्वेशन मधला y सोबतचा नंबर आणि c1 म्हणजे पहिल्या इक्वेशन मधला कॉन्स्टंट नंबर. त्यानंतर a2 म्हणजे दुसऱ्या इक्वेशन मधला x सोबतचा नंबर. त्यानंतर b2 म्हणजे दुसऱ्या इक्वेशन मधला y सोबतचा नंबर. त्यानंतर c2 म्हणजे दुसऱ्या इक्वेशन मधला कॉन्स्टंट नंबर. चला a1 a2 b1 b2 c1 c2 आपल्याला भेटलंय. आता आपल्याला काय काढायचं d काढायचं आहे. d चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे a1 a2 b1 b2 हा फॉर्म्युला आहे d चा, डिटर्मिनंट ऑफ d चा. ओके आता पुढे आलो आपण. a1 किती आपल्याकडे a1 आपल्याकडे आहे 4, a2 किती आपल्याकडे 6, b1 किती आपल्याकडे 3 आणि b2 किती आपल्याकडे 5. ओके पुढे आलो बाळांनो आपण. यांचं काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन. या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधून या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. डिटर्मिनंट सॉल्व करायचा रूलच आहे हा. ओके मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू 4 × 5 आणि त्याच्यातून या दोघांचे मल्टिप्लिकेशन रिमूव्ह करू 3 × 6. ओके पुढे आलो 5 4 जा 20 -6 3 जा 18. एक इथं सिम्बॉल जो आहे फॉर्म्युल्यातला मायनस तर मायनसच घेऊया. मग 20 मधून 80 रिमूव्ह होतील. किती राहिले 2 राहिले. ओके म्हणजे डी ची जी व्हॅल्यू आली आपल्याकडे बाळांनो ती किती आली 2 आली. ओके आता dx डिटर्मिनंट ऑफ dx आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्याचा फॉर्म्युला काय c1 c2 b1 b2. पुढे आलो बाळांनो आपण. आता c1 काय c1 आपल्याकडे आहे 4, c2 आपल्याकडे आहे 8, त्यानंतर b1 आपल्याकडे आहे 3 आणि b2 आपल्याकडे आहे 5. परत तेच या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधून या दोघांचं मल्टिप्लिकेशन रिमूव्ह करायचं. डिटर्मिनंटचा रूल आपला. मग 4 × 5 -8 × 3 किंवा 3 × 8. पुढे आलो बाळांनो 4 5 जा किती होतात 20 होतात. -8 3 जा किती होतात बाळांनो 8 3 जा 24 होतात. आता इथे 20 मधून 24 जात नाही. मग 24 मधून 20 काढायचे. मोठ्या नंबरचा सिम्बॉल द्यायचा. 24 मधून 20 गेले किती उरले बाळांनो 4 उरले. मग आता काय करायचं बाळांनो 4 उरले 4 ला मायनस सिम्बॉल द्यायचा. म्हणजे आपलं dx किती आलं रे बाळांनो -4 आलं. dx किती आलं -4. ओके आता पुढे बघा आपल्याला dy काढायचं आहे.
डी वायचा पण फॉर्म्युला आपल्याकडे आहे, डिटर्मिनंट ऑफ डी वायचा A1 A2 C1 C2 असा फॉर्म्युला आहे. मग A1 आपल्याकडे आहे काय बाळांनो, A1 आपल्याकडे आहे 4, A2 आपल्याकडे आहे 6, C1 आपल्याकडे आहे 4, C2 आपल्याकडे आहे 8. पुढे आलो बाळांनो, या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधून या दोघांचं मल्टिप्लिकेशन रिमूव्ह करायचं. मग 4 × 8 मायनस 4 × 6. ओके, 4 8 जा 4 8 जा किंवा 8 4 जा 32 मायनस 6 4 जा 24. आता 32 मधून 24 गेले किती उरतात, 8 उरतात का, 8 उरतात. ओके, मोठ्या नंबरमधून छोटा नंबर रिमूव्ह केला त्यामुळे सिम्बॉल प्लसच असणार आहे. मग आता आपल्याकडे डी वाय किती आलं बाळांनो, डी वाय इज इक्वल टू आलं 8. आता आपण डी वाय काढलंय, डी एक्स काढलंय, डी काढलंय. आता डिरेक्ट आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची. एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला आहे डी एक्स अपॉन डी. मग आता डी एक्स आपल्याकडे काय बाळांनो, डी एक्स आपल्याकडे -4 आहे आणि डी काय आपल्याकडे बाळांनो, D2 आहे. मग आपण या -4 ला 2 ने डिवाइड केलं तर किती येईल, 2 2 जा 4 म्हणजे 2 येईल. एक सिम्बॉल मायनस म्हणून -2. आणि वाय जर आपल्याला काढायचं आहे बाळांनो तर वायचा पण आपल्याकडे फॉर्म्युला आहे. वायचा फॉर्म्युला काय, dy अपॉन डी. मग dy किती आलंय बाळांनो आपल्याकडे, dy आलंय 8. किती आलंय dy 8 अपॉन डी किती बाळांनो आपल्याकडे, डी आपल्याकडे आहे 2. मग 2 1 जा 2, 2 4 जा 8. वाय किती आलं, 4 आलं. एक्स इज इक्वल टू -2 अँड वाय इज इक्वल टू 4. झालं सॉल्व. व्हेरी सिम्पल. थर्ड क्वेश्चन ही आपल्याला क्रॅमर्स रूलने सॉल्व करायचा आहे. थर्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला दोन इक्वेशन दिलं आहे, x + 2y इज इक्वल टू -1, 2x - 3y इज इक्वल टू 12. आता या दोन्ही इक्वेशन त्याच्या ओरिजिनल फॉर्म मध्ये आहे, जनरल फॉर्म मध्ये आहे. दोघांमध्ये पण x वाली टर्म फर्स्ट नंबरला आहे, y वाली टर्म सेकंड नंबरला आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टंट टर्म जे आहे ती इक्वल टूच्या सिम्बॉलच्या राईट हँड साईडला आहे. म्हणजे याच्यामध्ये काहीही चेंज करायचं काम नाहीये. सरळ सरळ आपल्याला A1 A2 B1 B2 आणि C1 C2 च्या व्हॅल्यूज मिळवायच्या आहे. पण त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या, इथे x सोबत काहीच नाहीये. तर जिथे काहीच नसतं तिथे 1 असतो. मैथमेटिक्स में जिसका कोई नहीं होता उसका कौन होता है, 1 होता है. ओके, मग आपण काय करायचं आता, A1 A2 B1 B2 C1 C2 असं फाइंड आउट करून घ्यायचंय. आता A1 किती बघा बाळांनो, A1 आहे 1, A2 काय आहे 2 आहे. त्यानंतर B1 म्हणजेच कोण, y फर्स्ट इक्वेशन मध्ये y सोबत असणारा नंबर. B2 म्हणजेच कोण, सेकंड इक्वेशन मध्ये y सोबत असणारा नंबर जो की -3 आहे. त्यानंतर C1 म्हणजे कोण, पहिल्या इक्वेशन मधला कॉन्स्टंट नंबर जो की -1 आहे. त्यानंतर C2 म्हणजे कोण, दुसऱ्या इक्वेशन मधला कॉन्स्टंट नंबर जो की 12 आहे. आता आपल्याला A1 A2 B1 B2 आणि C1 C2 च्या व्हॅल्यूज मिळाल्या. आता आपल्याला फॉर्म्युला ठेवायचा आहे. फॉर्म्युला काय आपल्याकडे, सगळ्यात पहिले आपल्याला डी फाइंड आउट करायचं असतं. डीचा फॉर्म्युला काय आहे, A1 A2 B1 B2. हा फॉर्म्युला लर्नच पाहिजे. ओके, पुढे आलो आपण. A1 च्या जागी काय ठेवलं बाळांनो, आपण 1 ठेवूयात. A2 च्या जागी काय ठेवायचं, 2 ठेवूयात. B1 च्या जागी काय ठेवायचं, 2 ठेवूयात. आणि B2 च्या जागी काय ठेवायचं, -3 ठेवूयात. आता पुढे बघा बाळांनो, डिटर्मिनंट सॉल्व करायचं आहे आपल्याला. डिटर्मिनंट सॉल्व करताना या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधून या दोघांचं मल्टिप्लिकेशन रिमूव्ह करायचं आहे. मग आलो पुढे आपण, 1 × -3 -2 × 2. पुढे आलो, -3 1 जा -3 मायनस हा सिम्बॉल इथे घेतला, 2 2 जा 4. मग पुढे आलो, -3 आणि -4 किती होतात, -7 होतात. म्हणजे बाळांनो डी काय आलं आपलं, -7 आलं.
ओके, आता आपल्याला काय काढायचंय, dx काढायचंय. काय काढायचंय आपल्याला, dx. त्याच्यासाठी पण आपल्याकडे फॉर्म्युला आहे बाळांनो. काय आहे फॉर्म्युला, dx चा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपल्याला इथे लिहून घ्यायचा आहे. dx चा फॉर्म्युला c1 c2 b1 b2. पुढे आलो बाळांनो आपण. आता c1 आपल्याकडे काय आहे, -1 आहे. त्यानंतर c2 आपल्याकडे काय आहे, 12 आहे. b1 आपल्याकडे काय आहे बाळांनो, b1 2 आहे. आणि b2 आपल्याकडे काय आहे बाळांनो, हा -3 आहे. पुढे आलो आपण. आता आपण काय करायचं, हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा. म्हणजे या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधून या दोघांचं मल्टिप्लिकेशन रिमूव्ह करायचं. मग बघा आता -1 इंटू हे -3, यातून या दोघांचं मल्टिप्लिकेशन रिमूव्ह करायचं आहे. मग 2 इंटू 12. पुढे आलो बघा आपण बाळांनो, -1 इंटू -3, मायनस मायनस काय होणार मल्टिप्लिकेशन मध्ये, प्लस होणार. 3 1 जा 3 मायनस 12 2 जा 24. मग बघा बाळांनो, इथे 3 मधून 24 रिमूव्ह करायचे, जातात का, 3 मधून 24 रिमूव्ह होत नाही. मग 24 मधून 3 रिमूव्ह करायचे आणि मोठ्या नंबरचा सिम्बॉल द्यायचा. मग 24 मधून 3 रिमूव्ह केले किती येतात, 21 येतात. मोठ्या नंबर समोर सिम्बॉल कोणता आहे, मायनस आहे. ओके, मग आपल्याला dx पण भेटलं. किती भेटलं बाळांनो, dx आपल्याला dx भेटलं -21. ओके, आता पुढे सॉल्व करायचं आपल्याला. काय फाइंड आउट करायचं, d झालं, dx झालं, dy आपल्याला फाइंड आउट करायचं बाळांनो. आता dy चा फॉर्म्युला काय आहे, dy चा फॉर्म्युला आहे a1 a2 c1 c2. पुढे आलो आपण. a1 काय बाळांनो आपल्याकडे 1 आहे, a2 काय आपल्याकडे 2 आहे, c1 काय आपल्याकडे -1, c2 काय आपल्याकडे 12 आहे. यांना सॉल्व केलं. या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधून या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. मग बघा आता हे 1 इंटू 12 मायनस -1 इंटू 2 -1 इंटू 2. पुढे आलो, 12 1 जा 12 मायनस 2 1 जा 2, एक सिम्बॉल मायनस म्हणून -2. काय प्रॉब्लेम इथपर्यंत. पुढे आलो 12, हे मायनस मायनस काय होणार, प्लस होणार, +2. मग हे 12 + 2 किती आलं, 14. म्हणजेच आपल्याकडे dy किती आलं बाळांनो, 14 आलं. काय आलं, dy 14 आलं. मग पुढे बघा आता आपल्याला d मिळालं, dx मिळालं, dy पण मिळालं. आता आपल्याला कशाच्या व्हॅल्यूज काढायच्या, x चा फॉर्म्युला आहे dx अपॉन d. मग आपल्याकडे dx किती आहे, -21 आहे. d किती आहे आपल्याकडे, -7 आहे. मायनस मायनस प्लस 7 3 जा, म्हणजे x किती आला, x = आला 3. त्यानंतर y ची व्हॅल्यू किती बाळांनो, y चा फॉर्म्युला आहे dy अपॉन d. मग पुढे आलो y = dy किती आपल्याकडे 14 आहे आणि d किती आपल्याकडे -7 आहे. 7 2 जा 14, एक सिम्बॉल मायनस म्हणून -2. ओके, मग y किती आला आपल्याकडे, y आला आपल्याकडे -2. मग x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू -2. बघा, कुठलंही इक्वेशन सॉल्व करणं म्हणजे काय करणं असतं, त्याच्यामध्ये असणारे जे व्हॅरिएबल आहे x y, m असो, n असो, a असो, b असो, जे काही व्हॅरिएबल असेल, आता इथे x आणि y दिलेले, त्या व्हॅरिएबलच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करणंच म्हणजेच इक्वेशन सॉल्व करणं. आपण त्या व्हॅरिएबलच्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या म्हणजे आपली इक्वेशन सॉल्व झाली आहे. चला, त्यातलाच आता 4th वाला क्वेश्चन आपण सॉल्व करूयात. इक्वेशन एकदा चेक करून घेऊयात. बघा, x वाली टर्म दोन्हीकडे पण फर्स्ट नंबरला आहे, y वाली टर्म दोन्हीकडे पण सेकंड नंबरला आहे आणि कॉन्स्टंट टर्म =च्या सिम्बॉलच्या राईट हँड साईडला आहे. म्हणजे इक्वेशन आपल्या ओरिजिनल फॉर्ममध्ये आहे, इथे काही चेंज करायची गरज नाही. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, a1 a2 b1 b2 आणि c1 c2. मग बघा आता a1 a2 b1 b2
C1 C2. आता A1 काय बाळांनो आपल्याकडे 6 आहे, A2 काय 8 आहे, B1 काय आपल्याकडे -4, B2 काय आपल्याकडे -3, त्यानंतर C1 काय आपल्याकडे -12, C2 काय आपल्याकडे -2. ओके. आता A1 A2 B1 B2 आणि C1 C2 च्या व्हॅल्यूज आपण मिळवल्या. आता D मिळवायचा. D मिळवण्यासाठी आपल्याला त्या D च्या डिटर्मिनंटचा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे, जो की काय आहे A1 A2 B1 B2. ओके. हा फॉर्म्युला आहे डिटर्मिनंट ऑफ D चा. मग पुढे आलो, A1 आपल्याकडे किती बाळांनो, A1 आपल्याकडे 6 आहे, A2 किती आपल्याकडे 8 आहे, B1 किती आहे -4 आणि B2 किती आहे -3. आता हा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करायचा, म्हणजे या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधून या दोघांचं मल्टिप्लिकेशन रिमूव्ह करायचं. मग बघा आता 6 × -3 मायनस हे -4 × 8, मग 6 3 जा 18 आणि एक मायनस सिम्बॉल आहे म्हणून -18 मायनस इथं 8 4 जा 32 आणि एक सिम्बॉल मायनस म्हणून -32. तर पुढे आलो हे -18 मायनस हे काय होणार +32. मग इथे बघा आता 32 + 18 मायनस आहे, म्हणजे याच्यातून काय होईल 18 रिमूव्ह होईल. काय होईल 18 रिमूव्ह होईल. मग बघा आता 32 मधून 18 गेले, किती उरले 32 मधून 18 जेव्हा जातात तेव्हा किती उरतात 14 उरतात का. यस 14 उरतात. 32 - 18 यस 14 उरतात. पुढे बघा आता D मिळालं आपल्याला, तर dx फाइंड आउट करायचं. dx चा पण फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, C1 C2 B1 B2. मग आता C1 आपल्याकडे काय आहे बघा -12, C2 काय आहे आपल्याकडे -2, B1 काय आहे आपल्याकडे -4 आणि B2 काय आपल्याकडे -3. पुढे आलो बाळांनो, आता हे जे D भेटले आपल्याला त्याला व्यवस्थित लिहून घेऊयात आपण. किती आले 14, म्हणजे D किती भेटला आपल्याला 14. बघा. ओके. आता हा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. -12 × -3 या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधून या दोघांचं मल्टिप्लिकेशन रिमूव्ह करायचं आहे. -4 × -2. पुढे आलो 12 3 जा 36, दोन्ही सिम्बॉल मायनस आहे, मायनस +36 मायनस काय झाले प्लस झाले. -4 2 जा 8, दोघं पण मायनस आहे तर दोघं पण प्लस होणार 8. मग आता 36 मधून 8 गेले, किती उरले 28 उरले. किती उरले 28 उरले. ओके. मग बघा आता बाळांनो dx आपल्याला किती मिळालं 28 मिळालं. आता असंच आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे dy फाइंड आउट करायचं आहे. आता dy चा पण आपल्याकडे फॉर्म्युला आहे डिटर्मिनंटचा. काय आहे फॉर्म्युला A1 A2 C1 C2. पुढे आलो A1 काय बाळांनो आपल्याकडे A1 आपल्याकडे आहे 6, A2 काय आपल्याकडे 8, C1 किती आहे आपल्याकडे -12, C2 काय आपल्याकडे -2. आता याला पुढे सॉल्व करू. 6 × -2 6 या दोघांच्या मल्टिप्लिकेशनमधून या दोघांचं मल्टिप्लिकेशन रिमूव्ह करायचं आहे. हा डिटर्मिनंट सॉल्व करायचं आहे आपल्याला. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन -12 × 8. पुढे आलो 6 2 जा 12, एक सिम्बॉल मायनस आहे म्हणून -12, हा सिम्बॉल इथंच राहील मायनस. 12 8 जा किती येतात 12 8 जा 108 येतात का 96 येतात. 12 8 जा 96 येतात. 12 8 जा किती येतात 12 8 जा 96 येतात. एक सिम्बॉल मायनस म्हणून -96. आता पुढे आलो हे -12 आणि मायनस काय होईल +96. आता इथे काय करायचं आहे आता बघा आपल्याला हा मायनस आहे आणि हा मोठा प्लस आहे, म्हणजे 96 मधून हा 12 रिमूव्ह होईल
मग 96 मधून 12 गेला, इथं उरले 4 आणि इथं उरले 8, 84 आलं. ओके, म्हणजे आपल्याकडे dy किती आलं बाळांनो? 84 आलं. चलो आता आपण x आणि y फाइंड आउट करूयात. x साठीचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे? dx अपॉन d. मग dx आपण फाइंड आउट केले, किती गेले? 28. आणि d आपण किती फाइंड आउट केले बाळांनो? हे 14. ओके, मग 14 1 जा 14, 14 2 जा 28, म्हणजे x ची व्हॅल्यू 2 आली. त्यानंतर आपण y फाइंड आउट करूयात. y चा फॉर्म्युला काय बाळांनो? y चा फॉर्म्युला आहे dy अपॉन d. मग पुढे आलो आणि d किती आहे आपल्याकडे? 14. आता 14 ने 84 ला डिवाइड केलं, 14 6 जा 84. मग y ची व्हॅल्यू किती आली? 6 आली. ओके, x ची व्हॅल्यू 2 अँड y ची व्हॅल्यू 6. ओके.